पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार आहे. चला वेळ घेऊ नका. रमेश गोलंदाजी मार्कवरती तयार. हा चेंडू तुम्ही पाहता या ठिकाणी मात्र पहिला चेंडू वाईड अवंतर आहे. अवंतर धावेने मात्र खातं खोललंय. या ठिकाणी कुंजीरवाडी स्पोर्ट्स क्लब संघानं गोलंदाज तयार. हा चेंडू या दरम्यान पहा गॅप शोधलाय. एक्स्ट्रा कव्हरला वसूल केलाय. एक दर्जेदार प्रेक्षणीय स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार जातोय. चौकार 4 धावा. पहा एक चौकार मैदानावरती आलाय. आता होईल मापत होईल. 2 वाजले आता मापत होईल. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा पुढे सरसवत खेळलाय. फ्रंट फुटवर येत क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झालाय आणि पहिला फलंदाज बाद. नवीन फलंदाज अक्षय मैदानावरती येतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय मैदानावरती आलाय. गोलंदाज तयार. पुढे एकदा हा चेंडू क्लीन बॉल थेट यष्ट्यांचा वेध आणि लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद. लागोपाठचा दुसरा धक्का. लागोपाठचे 2 फलंदाज बाद झाले तर नवीन फलंदाज नंदू दोंढे मैदानावरती दाखल. चला वेळ वाचवा. वेळ वाचवा. यानंतर अजून एक महत्वपूर्ण सामना मैदानावरती यानंतर बाकी आहे. पहा हा चेंडू हलक्यातून स्टेअर केला नंदून. लागोपाठच्या 2 विकेट्स नंतर मात्र इथं तुम्ही पहा एक सिंगल येते. धावफलक एका धावेने पुढे जाते आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक या ठिकाणी मात्र जे प्रगतीपथावरती आहे. पहा हा चेंडू मैदानावरती आपण पाहतोय आणि फलंदाज बाद. फलंदाज मैदानावरती बाद. या अगोदर एक सिंगल आली होती. या त्यानंतर अगोदर 2 विकेट गेल्या होत्या आणि पहा तिसरा फलंदाज ह्या षटकामधला बाद आहे.
पहा 3 फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झालेत. रोहित दादा प्रतिष्ठान संघ तुम्ही पाहताय अतिशय दर्जेदार गोलंदाजी मैदानावरती पहा पहिल्या षटकामध्ये गोलंदाज करतोय. काय बॉलरचं नाव? रमेश. रमेश तुम्ही पाहताय मैदानावरती आहे आणि रमेशनं 3 फलंदाज पहिल्या षटकामध्ये परतवलेत. आता पहा नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. कशा पद्धतीने मैदानावरती कामगिरी केली जाईल हे आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा तयार. हा चेंडू इथं पहा डावेष्टीचा बराच बाहेर जाईल आणि अवांतर चेंडूची नोंद धावफलकावरती होती. पहा इतक्या सुरेख पद्धतीने तुम्ही गोलंदाजी करताय. 3 विकेट्स तुम्ही तुमच्या षटकामध्ये घेतल्या आणि त्यानंतर एक वाईट चेंडू करणं हे कदाचित समोरच्या संघासाठी नक्कीच काहीशी चांगले संकेत म्हणावे लागतील. हा चेंडू पुन्हा एकदा बराचसा उंची काढतोय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली झेल झालाय आणि ह्या षटकातील 4था फलंदाज बाद. 4 फलंदाज बाद केलेत. चार फलंदाज बाद झालेत तर नवीन फलंदाज शुभम मैदानावरती येतोय. कोण आहे बॉलर? कोण आहे बॉलर? बॉलर बॉलर्स नेम अमित. पहा गोलंदाज तयार. हा चेंडू तुम्ही पाहता मैदानावरती मात्र विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र फसतोय आणि डॉट चेंडू मैदानावरती या ठिकाणी आहे. डॉट चेंडू मैदानावरती या ठिकाणी आहे. गोलंदाज पुढे एकदा तयार. हा चेंडू पहा सुरेख लाजवाब चेंडू मैदानावरती. सुरेख चेंडू मैदानावरती आहे. गोलंदाज तयार. या दरम्यान पहा हा चेंडू मैदानावरती खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत. इथं पहा थर्ड मॅनचा पोहोचेल आणि या दरम्यान 2 धावा येणार आहेत. पुढे एकदा पहा 2 धावा मैदानावरती येत आहेत आणि बाईच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र ज्या पोहोचल्यात आणि धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती दुसरं षटक आहे आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा आहेत. पहा हा चेंडू देखील खेळाय मात्र फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू गलीमध्ये ढकललाय आणि एक सिंगल या ठिकाणी येणार आहे. धावफलक पुढे जाते. दुहेरी अंकांमध्ये 10 धावा धावफलकावरती आल्यात.
गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू पहा, गुडघे टेकवत खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये आणि डॉट चेंडू. डॉट चेंडू मैदानावरती आहे. धावफलक आपण पाहतोय या ठिकाणी 10 धाव्यांवरती स्थिर आहे. षटक क्रमांक 2 मैदानावरती. हा चेंडू पहा, सरळ बॅटनं स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल, सिंगल येते, दुसऱ्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालाय. 2 धावा येणार आहेत. 2 धावांनी तुम्ही पहा धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय या ठिकाणी 2 धावांना दुसरं षटक संपते. 6च्या सरासरीनं 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय कुंजीरवाडी स्पोर्ट्स क्लब 12 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू पहा, आडव्या बॅटने खेळलाय, मिड विकेटला येईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा पूर्ण. 14 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 3 जे मार्गस्थ आहे. साहिल बॉलर पूछना इसको. सचिन. हा चेंडू पहा, शॉर्ट टेम्पल, पॉवरफुल, सक्सेसफुल आणि षटकार. 6 धावा. 6 धाव्याने आपण पाहतोय धावफलक या ठिकाणी 20 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय पहा. हा चेंडू पहा, पुढे एकदा सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं तुम्ही पाहताय एका सिंगलला मैदानावरती इथं धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती आपण पाहूया 21 धावा धावफलकावरती आल्यात. पहा, पहिल्या षटकामध्ये 4 फलंदाज बाद होते आणि त्यानंतर आपण पाहतोय हा चेंडू पहा, या दरम्यान आपण पाहतोय डॉट चेंडू मैदानावरती आलाय. हा चेंडू पहा, या दरम्यान लॉंग लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर आणि चेंडू थर्ड सीमारेषेच्या बाहेर जातो. एक टप्पा घेत 4 धावा चौकार. पहा, 4 धावेने धावफलक पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड वरती आपण पाहूया 25 धावा धावफलकावरती आहेत. 25. बॉल द्या. एक चेंडू त्या आतमध्ये सोडा. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचं. गोलंदाज पुढे एकदा नंदू लोंढेसाठी हा चेंडू करतोय. पहा, आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मिड विकेटचा
एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डिरेक्ट हिट झालाय आणि इथं पहा 2 धावा देखील पूर्ण आहेत. 2 धावा मैदानावरती पूर्ण होत आहेत. 3 षटकांचा खेळ मैदानावरती या दरम्यान संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर आपण पाहिलं 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती आहेत. किशोर आलाय आणि शेवटचं षटक मैदानावरती करतोय. किती धावांचं टार्गेट मैदानावरती असेल हे आपण आता पाहणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू फुल टॉस, काऊ कॉर्नरला येईल. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. पहा चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे जाते. धावफलकावरती आपण पाहूया 32 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज तयार आहे पहा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू पुढे एकदा पुढे सरसावत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथं 2 धावा पूर्ण. 2 धावा मैदानामध्ये पूर्ण होत आहेत. 2 धावाने पहा धावफलक पुढे जाते. स्कोअर कार्ड वरती आपण पुढे एकदा नजर टाकूया. 34 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू पहा नंदूचा अतिशय टोलेजंग फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक देखील तितकाच ताकदवान. झेल झालाय आणि फलंदाज बाद. पहा हा चेंडू मैदानावरती आपण पाहतो या ठिकाणी आणि सिंगल मैदानावरती जी आली आहे. धावफलक पुढे एकदा पुढे जाते. स्कोअर कार्ड वरती आपण पाहूया धावा आल्यात. हा चेंडू इथं पहा तुम्ही मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न आणि धावबाद स्वरूपात फलंदाज बाद. पहिली इनिंग संपली आणि प्रथम फलंदाजी करत असताना कुंजीरवाडी स्पोर्ट्स क्लब संघाने बनवल्यात 35 विजयासाठी रोहित दादा प्रतिष्ठान. 24 चेंडू 36 धाव्यांची गरज.
आणि विकेटवरती अजिबात प्रॅक्टिस करू नका कोणी. विकेटवरती अजिबात कोणी प्रॅक्टिस करू. चला फलंदाज आलेत, सामना सुरू करा. दोन्ही संघ बऱ्याच वेळा सूचना केल्यात. एक्स्ट्रा प्लेयर आपले नाहीये तिथं. कोण नंदू, कोण बॅटिंग का बॉलिंगला? पॅनल्टी आहे का? नाही पॅनल्टी आहे 2 रनची. सामन्याला सुरुवात होते. नंदू पहिलं षटक करतोय. पहिला चेंडू पहा, अगदी एक ट्रेडमार्क षटक म्हणून पाहतोय. अगदी स्क्वेअरच्या डोक्यावर खेळलाय षटकार. षटकार मैदानावरती आलाय. टाकू 6 काय टाकू? षटकार मैदानावरती आलाय. हा चेंडू पहा पुढे एकदा मैदानावरती खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचेल आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. 4 धावा. काय केलं पहिल्यांदा? 6-4. गोलंदाज पुढे एकदा येतोय. हा चेंडू पहा पुढे एकदा गॅप मध्ये ढकललाय. अगदी स्क्वेअरच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल आणि इथं धावा भेटणार आहेत. एक सिंगल मैदानावरती या ठिकाणी आली. एका धाव्याने धावफलक पुढे जात आहे. हा चेंडू रिव्हर्स अटेन यशस्वी झालाय आणि चेंडू थेट सीमारेषेकडे जाईल. इथं एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा चौकार. चौकार मैदानावरती आलाय. 4 धाव्याने धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती आपण पाहूया. 15 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज तयार पुढे एकदा. हा चेंडू डॉट चेंडू मैदानावरती आहे. कशा पद्धतीने पहा मैदानावरती आता कामगिरी केली जाईल आपण पाहणार आहोत. पहिलं षटक 15 आल्यात. विजयासाठी टार्गेट जर आपण पाहिलं 19 बॉल मध्ये 21 धाव्यांची गरज अजूनही मैदानावरती आहे. हा चेंडू पहा पॉइंटच्या डोक्यावरनं एक तेजतर्रा स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा चौकार. 4 धावा. षटक संपतंय. ह्या षटकामध्ये जर आपण पाहिलं इथं 19 धावा आल्यात. उर्वरित 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये बनवायच्यात 17 धावा. 18 चेंडू 17 आणि यानंतर नियाजी 11 संघाचा संगणक. नियाजी 11 संघाचा संगणक या ठिकाणी संपर्क करा. नियाजी 11 संघाचा संगणक.
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज कुंजीरवाडी संघाकडनं सोन्या कुंजीर. हा चेंडू तुम्ही पाहताय हलक्या हाताने स्टेअर केलाय. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी कोणताच नाहीये. धावफलक एका धावेने पुढे जाते. उर्वरित 17 चेंडू शिल्लक आणि 16 धाव्यांची गरज विजयासाठी आवश्यक आहे. हा चेंडू पहा पुढे एकदा रिव्हर्सचा प्रयत्न आपण पाहतोय. या ठिकाणी फसलाय. रिव्हर्सचा प्रयत्न फसला गेलाय. डॉट चेंडू मैदानावरती येतोय. नियाजी 11 संघ संघनायक. हा चेंडू पहा या दरम्यान खेळलाय. क्षेत्ररक्षक पहा त्या ठिकाणी यष्टीरक्षक स्वतः आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू पहा परफेक्ट लाजवाब हवाई फायर मिड विकेटच्या डोक्यावर षटकार. षटकार आलाय. 6 धावा. 6 धावा आल्यात. धावफलकावरती 26 धावा ज्या लागल्या गेल्यात. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 14 आणि बनवायच्या 10 धावा. चला यानंतर सामना असणारे नियाजी 11 विरुद्ध ह्या सामन्यातील विजेता संघ. हा चेंडू रिव्हर्स साठीचा प्रयत्न. नंदू लोंढे त्या ठिकाणी आहे. डिरेक्ट हिट केलाय आणि एक धाव पूर्ण आहे. आता यांच्यात जिंकेल ते नियाजी. आता यांच्यात जिंकलेला ते आले की दिलं ना आवाज. हा चेंडू पहा पुढे एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केलाय आणि एक सिंगल मैदानावरती येते. धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 28 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 2 षटक शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये 8 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये आपण पाहतोय 28 बनवल्यात. आता 12 चेंडू मध्ये 8 बनवायच्यात. शॉर्ट रे का 3 धाब्यांची पेनल्टी कोणत्या टीमला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅटिंग करणाऱ्या टीमला 3 धाब्यांची पेनल्टी आहे. जयदीप पाहूया कशा पद्धतीची कामगिरी मात्र मैदानावरती जयदीप करेल. आता 12 चेंडू आणि 11 असं समीकरण मैदानावरती असेल. 12 चेंडू 11. 12 मध्ये 8 बनवायचे होते. आता 12 मध्ये 11 बनवायच्यात. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा या दरम्यान खेळलाय आणि अगदी कव्हरच्या डोक्यावरनं पहा एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. 11 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. यानंतर सामना आपण पाहतोय नियाजी 11 विरुद्ध ह्या सामन्यामध्ये विजय होणारा संघ. गोलंदाज तयार. हा चेंडू पास स्लोवर वन केला. इथं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती गेलाय. सिंगल येते. शेवटचे 10 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. 10 चेंडू मध्ये 6 बनवायच्यात आणि हा सामना संपल्यावरती लगेच टॉस करतोय आपण. ह्या 2 संघामध्ये जो संघ विजयी होईल टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचे. हा चेंडू फ्लिक केलाय
आणि झेल मैदानावरती होतोय फलंदाज बाद. फलंदाज बाद. शेवटचे पहा 9 चेंडू 6 धावा असं समीकरण अजूनही मैदानावरती आहे. यानंतर मात्र क्वार्टर फायनलचा महत्वपूर्ण सामना इथं आपण मैदानावरती खेळवणार आहोत. गोलंदाज तयार. सचिन पहा स्ट्राईक एंड वरती तयार आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाज आपण पाहतोय. 9 चेंडू 6 बनवायच्यात. पहा 3 धावा या ठिकाणी ज्या पेनल्टीच्या एड झाल्यात 6 धावा विजयासाठी बनवायच्यात. 9 चेंडू आणि 6 आहेत. नऊ बॉल आणि 6 रनांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा पहा. हा झेंडू हलक्यातून स्टेअर केलाय. कदाचित ऑन साइडला खेळायचा होता, ऑफ साइडला गेलाय आणि इथं 2 धावा मैदानावरती आल्यात. 2 धावा आल्यात. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 8 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज रोहित दादा प्रतिष्ठान संघाला विजयासाठी असणार आहे. संघ आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून एक चांगली कामगिरी केली आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय कुंजीरवाडी सारखा एक ताकदवान संघ समोर एक चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. चांगली दर्जेदार गोलंदाजी, चांगली फलंदाजी तुम्ही मैदानावरती पाहताय. 8 चेंडू मध्ये 4 बनवायच्यात. आठ चेंडू आणि 4 धावा हे समीकरण तुम्ही पाहताय मैदानावरती आहे. हा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स आणि थेट सीमारेषेच्या बाहेर जाईल. हा सामना या ठिकाणी जिंकलाय रोहित दादा प्रतिष्ठान संघानं आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. चला नियाजी 11 संघाचा संघनायक आणि रोहित दादा प्रतिष्ठान संघाचा संघनायक.